रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे, मात्र शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून केला जातोय। शिवसेनेची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे। या संदर्भात थोड्याच वेळात बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दलामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आणि सत्तेबाबत महत्त्वपूर्ण बैठक होते आहे आणि या बैठकीला शिवसेनेचे 3 आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या सामंत उपस्थित राहणार आहे। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील आमदारांची बैठक घेणार आहेत। तर विविध विकास कामांसंदर्भात ही बैठक होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, मोठी बातमी येते, रायगडमध्ये राष्ट्रवादी भाजपची युती झालेली आहे, तरी सुद्धा अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे। नक्कीच अशी चर्चा सुरू होत्या का रायगडचा जो जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे, परंतु या बातमीवरती अंकुश लागलेला आहे आणि आज ह्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये होणार आहे। त्याच्यामध्ये रायगडचे सर्व मंत्री असतील, आमदार असतील, त्याचबरोबर प्रताप सरनाईक असतील, त्यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नक्की काय करायचं आहे हे ठरलं जाणार आहे। असं बोललं जातं की भाजपाला अध्यक्षपद तर शिवसेना उपाध्यक्षपद मिळणार आहे, परंतु यावरती शिवसेना कुठेतरी नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे। त्यामुळे युती जरी झाली असती, सर्व अलबेल जरी झालं असलं तरी पूर्णविराम लागलेला नाही असं आपण बोलू शकतो। आज ही बैठक खूप महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि कदाचित ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक होईल रायगड संदर्भात आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टीवरती अंकुश लागू शकतो किंवा या सर्व बैठकीतनं काहीतरी सारांश बाहेर येऊ शकतो। त्यामुळे आजची जी बैठक आहे ही खूप महत्त्वाची बैठक आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, रायगड झेडपी अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे।